सध्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणूक जोरदार प्रचार आणि संपूर्ण हालचाल सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी अनेकांना गळ घालणे, त्याचबरोबर ती पैशाचा घोडेबाजार करणे, अनेक गोष्टी उघड होताना दिसत आहे. सत्तेच्या जोरावरती विरोधकाचे उमेदवारच विकत घेण्यापर्यंत या निवडणुका गेलेल्या आहेत. राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात विरोधकाची भूमिका मांडणारा पक्षच नाही ठेवायचा, हे अशीच सध्या काहीतरी वस्तुस्थिती या ठिकाणी दिसत आहे. मंडळी, अशातच एखादा नेता तो नडतो आणि या ठिकाणी संपूर्ण सत्तेच्या जोरावरती असलेल्या नेत्यांना सुद्धा कधीतरी माघार घ्यावी लागते. या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील निवडणुका या पार पडत आहेत, त्या अनेक ठिकाणी जोर जबरदस्ती, पैसा आणि त्याचबरोबर ती आश्वासन या गोष्टीवरती उमेदवारी अर्ज विरोधकांचे माघारी घ्यायला लावणे, त्याचबरोबर ती त्यांच्या कारखान्यावरती छापे टाकणे, त्यांच्या कारखान्याला नोटीस पाठवणे, अशाही गोष्टी या गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांचा उमेदवार पळवणे, त्याचबरोबर ती काँग्रेसच्या उमेदवाराचे अर्ज बाद करणे, अशा काही गोष्टी होत असतानाच एका जिल्ह्यामध्ये मात्र संपूर्ण ताकद, पैसा, सगळ्या गोष्टीच्या हालचाली करून आणि ताकद लावून सुद्धा या ठिकाणी बिनविरोध निवडणूक राजकीय पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला करता आलेली नाही. ठिकाणी अखेरचा डावही असाच होता, तो भारतीय जनता पक्षाचा तोही फसला. मंडळी, सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यामध्ये ही लढत होत असतानाच या ठिकाणी जी निवडणूक बिनविरोध होणार असं वाटत होतं, मात्र या ठिकाणी ती होताना दिसत नाही. सोलापूरच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. दरम्यान काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर काही काळ सोलापूरची निवडणूकसुद्धा बिनविरोध होईल असं चित्र दिसू लागलं. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या इगोमुळे बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आणि सोलापूर विधान परिषद स्थानिक मतदारसंघ अखेर निवडणूक लागली. या सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक बाब समोर येऊ लागलेले आहेत. या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद करणे भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आल्याची माहिती भाजपच्या एका मोठ्या नेत्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोहिते पाटलांना सुद्धा कॉल केला. मात्र मोहिते पाटलांनी या ठिकाणी निवडणूक ही लोकशाही मार्गाने झालीच पाहिजे यावरती ठाम राहिले आणि सोलापूर विधानसभेसाठी दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ज्या काय हालचाली सुरू होत्या त्या मात्र पलटून लागल्या आणि बिनविरोधसाठी ना कॉल ना मेसेज अशी चर्चा माझ्यासोबत न झाल्याची खासदार मोहिते पाटलांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे उज्ज्वल निकमा यांनी केलेले जोरदार प्रयत्न कुठेतरी सोलापूर निवडणुकीच्या बिनविरोध आशा आता पल्लवित झाल्या होत्या. त्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी स्थानिक नेतेही अनुकूल होते. मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा थेट संवाद झाला नसल्याने या ठिकाणची निवडणूक हे बिनविरोध होणार नाही. खरं बघायला गेलं तर प्रत्येक राजकीय पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ह्या निवडणुका झाल्याच पाहिजे. या ठिकाणी सत्ताधारी विरुद्ध विरोधक या राजकीय घटनेमध्ये या संविधानाच्या मूलभूत तत्वामध्ये असणं आवश्यक आहे. मात्र सध्याचं राजकारण बघता सत्ताधाऱ्यांना विरोधकच नको आहेत. एखादा उमेदवार उभा राहिला तर त्याला गळ घालणे, आमिष दाखवणे आणि आपल्याकडे ओढणे. सध्या राजकीय जी चर्चा सुरू आहे घोडेबाजाराची, पैशाची, त्याबाबत आपल्याला काय वाटतं? खरंच पैशाची देवाणघेवाण उमेदवारी अर्ज मागे घेण्यात झाली आहे का? कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.